चला, आज आपण तोंडली घालून मस्त मसाले भात करणार आहे. यासाठी मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं आलं किसून भाताला लावून घेतलेलं आहे. अशाने काय होतं, भाताचा खमंग वास सुटतो. बाकी काय साहित्य घेतलेलं आहे तेही आपण बघूया. आल्याबरोबर थोडीशी वेलची पावडर लावून घेतली आहे भाताला बरं का. मटार, टोमॅटो, लवंग, मिरी, दालचीन, तमालपत्र, काजू आणि कांदा असा आपण घेतलेला आहे. गोडा मसाला, लाल बुक्का, गूळ, मीठ. चला आपण आज डायरेक्ट कुकरमध्ये मसाले भात करणार आहे. 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाले की मोहरी, जिरे, तमालपत्र, खडा मसाला, हिंग आणि कांदा घालायचा आहे. इथं कांदा ऑप्शनल आहे. कांदा नाही घातलात तरीसुद्धा चालतो. मग हा भात आपल्याला सत्यनारायणची पूजा किंवा आणि कोणती पूजा असेल तर नैवेद्यासाठी करता येतो. हा आपण ब्राह्मणी गोडा मसाला घालून भात करत आहे. याच पद्धतीनं आपण शिमला मिरची घालूनही भात करू शकतो. फक्त आपण जिथं तोंडली घातले तिथं तुम्ही शिमला मिरची घातली तरी चालते. कांदा थोडासा गुलाबी झाल्यावर हळद घालायची आहे आणि तोंडली चिरून पाण्यात ठेवलेली होती ती काढून घालायची आहे. मटार, काजू. आता तुम्हाला जर वाडीला असतो तसा जर भात करायचा असेल ना, तर इथं आपण जिथं लाल बुक्का घेतलेला आहे, त्याच्याऐवजी हिरवी मिरची घातलीत तरीसुद्धा चालतो. मग तो असा पिवळसर हिरवट भात असतो ना, तसा छान भात होतो. तोंडली परतवून घेतली की तांदूळ घालायचा आहे. चांगला परतवून घ्यायचा आहे आणि गरम पाणी घालून भात शिजवून घ्यायचा आहे. इथं मी गिनी 70 तांदूळ वापरलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि गूळ आठवणीने घालायचा आहे. टोमॅटो घातलेला आहे. चातुर्मास असेल, कोणी पाळत असेल, तर टोमॅटोसुद्धा स्किप केला तरी पण चालतो. भाताचे किती व्हरायटी असतात ना, प्रत्येक प्रांतात गेलं की भाताचे प्रकार बदलतात. आपण जेवढे तांदूळ घेतलेलं आहे, त्याच्यात डबल पाणी घेतलेलं आहे. कोथिंबीर घालायची आहे आणि वरून 2 चमचे साजूक तूप सोडायचं आहे. यामुळे काय होतंय भात सळसळीत छान मोकळा होतो. कुकरचं झाकण लावून 3 शिट्टीमध्ये भात छान शिजतो. पहा किती सुंदर भात झालेला आहे. भातांचे आपण वेगवेगळे प्रकार इथून पुढे बघणार आहे बरं का. अगदी दही भातापासून भरलं वांगी भात, बिशीवळी असे वेगवेगळे भातांचे प्रकार आपण बघणार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी मी घेऊन येणार आहे. थोड्याच दिवसात आपण बेकिंग पण बघणार आहे. केकचे वेगवेगळे प्रकार बघणार आहे. करून बघा तोंडलीचा भात. हा भात आपण कुकरमध्ये परतवून घेऊन पाहुणे यायच्या वेळेला आधी थोडा वेळ सगळं तयारी करून ठेवली आणि आयत्या वेळेला पाणी घालून 2-3 शिट्ट्या दिल्या की आपली धावपळ होत नाही. तोंडली भात तयार आहे. थँक यू.